बाईच्या बाबतीत स्वामींनी वाचवलं म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं. आपण आपल्या हाताने आपल्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं असं वाटलं असतं आपल्याला आयुष्यभर. आता हा मुलगा कसा असेल, काय असेल, कुठे कुणाकडे चौकशी करायची, कोण खरं बोलेल कोण खोटं बोलेल. नाही नाही, नको करूया असं स्थळ बघून लग्न. अहो पमा, एकदा दुधानं तोंड पोळलंय आपलं. आता ताक सुद्धा आपण फुंकून नाही प्यालो ना तर आपल्याला अक्कल नाही असं होईल. बरोबर आहे तुमचं, पण असं घाबरून नाही चालणार ना. आणि खरंय की आपली बाय वाचली, पण मुलं न बघता लग्न नाही ठरवू शकत आपण. वेळच्या वेळी पोरींचे लग्न व्हायलाच पाहिजे. असं कसं चालेल? आणि जर आपण आपल्या बाजूने काही केलं नाही ना तर त्या त्यांचं शोधते. मग त्या पोरांवरती आपण विश्वास कसा ठेवायचा? आपल्याला स्थळ बघायलाच लागणार. एकदा असं झालं म्हणजे काय सारखं सारखं होणार आहे का? अहो, जगात अशा किती मुलींची दाखवून बघून लग्न होतात आणि त्या सुखाने संसार सुद्धा करतात. मग आपण कशाला वाईट विचार करायचा? जर मुलगा चांगला असेल, सगळं काही नीट होत असेल तर दोन्ही मुलींचे लग्न आपण एका मांडवत करू शकतो ना. निदान तयारी तर एकत्र करू शकतो आणि आपलाही थोडा खर्च वाचेल. नाही नाही पमा, ही चूक आपण करायची नाही. लग्न करताना विचारच करायचा नाही. खर्च किती पण होते त्याचा विचार नाही करायचा, डबल खर्च होऊ दे. तसं नाही हो. मला समजतं, सगळं समजतं. आपण आपली सोय नाही बघायची, आधी पोरींचा विचार करायचा. त्यांच्या मनात काय चाललंय ना ते बघायचं. बाय तिच्या मनातलं आपल्याशी बोलू शकली नाही ही आईबापून आपली चूक झाली. पण आता असं नाही करायचं. आधी आपण शरूशी बोलायचं. तिच्या मनात नसेल तर नाही करायचं. कारण नंतर येईल की चांगला मुलगा सांगून. हा, जगात काय एकटाच पोरगा आहे तू. मला समजतंय, मी शरूच्या मागे नाही लागणार. हा, लोकांचं ऐकून बायच्या बाबतीत मी चुकी केलीये. आता परत तशी नाही करणार. तुम्हीच बोला शरूशी, आणि ती जर हो म्हणाली तर आणि तरच आपण त्या लोकांना बोलवू. ती कधी येणार आहे? अहो, ती बोलली होती की उशीर होईल म्हणून. आणि कुठली तरी ऑफिसची मोठी पार्टी आहे, मोठ्या मोठ्या ठिकाणी जाते आपली शरू. म्हणजे उशीर होणार आहे. हो. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी. भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी. नकळत कधीतरी नेहमीच्या वाटेवरी वेगळे वेड लागते. हुर हुर दोघातली तुझ्या माझ्या मनातली ओढही गोड वाटते. सांगू पुन्हा, ऐकू पुन्हा, समजू पुन्हा या क्षणांना. हवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. तू बस, मी आलोच.
बस. ते सोफा खराब होईल ओला. इट्स ओके. इट्स ओके. आज तू वेळेत आला नसतास तर त्या मुलांनी. नको विचार करूस. युअर सेफ नाव.